बुद्धांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा ते कपिलवस्तूत परतले. त्यांचं अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मात्र ते सर्वप्रथम भेटायला गेले ते यशोधरा मातेला. खरं तर यशोधरा या मनाने अत्यंत दुःखी होत्या. त्या बुद्धांवर नाराज होत्या. ते म्हणाले, भिक्षाम देही. हे शब्द ऐकताच यशोधऱ्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले आणि त्या बुद्धांना बघायला बाहेर आल्या आणि म्हणाल्या की खरं तर तुम्ही आज खूप महान कार्य करत आहात. माझ्या पतीला बुद्धत्व प्राप्त झालं आहे. मी मनाने अतिशय आनंदित आहे. मात्र तुम्ही जेव्हा गृहत्याग करून गेले तेव्हा तुम्ही मला सांगायला हवं होतं की तुम्ही का घर सोडताय, तुम्हाला काय मिळवायचं आहे. मी खरं तर तुमच्या कार्यात अडथळा निर्माण कधी होऊच दिला नसता. मात्र तुम्ही इतकं महान कार्य करीत आहात तर आपल्या पुत्राला त्यालाही तुमच्यासारखेच महान विचार द्या आणि त्यालाही संघासाठी आणि बुद्धांसाठी कार्य करू द्या. समर्पण कसं करावं हे यशोधरा मातेकडून शिकणं हे अत्यंत गरजेचं आहे.